आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ पराग कांदेरे तुमचं स्वागत करतो. पर्यटन हा एक असा विषय आहे की जेवढं आपण पर्यटन करावं तेवढं आपल्याला कमीच पडतं. मी स्वतः बऱ्याच देशांत जाऊन आलो. जेव्हा मी क्रूज शिपवर काम करायचो तेव्हा मी बऱ्याच लोकांची तिकडच्या लोकांशी इंटरॅक्ट केलं, तिकडची संस्कृती जाणून घेतली, खाद्य संस्कृती शिकलो, म्युझिक, डान्स. तर पर्यटन या विषयामध्ये अनेक पैलू आहेत की तुम्ही ज्या ज्या देशांना तुम्ही जाता तिकडच्या अनेक गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात आणि त्या सगळ्या आपल्यासाठी नवीन असतात. आजही तुम्हाला खरं सांगू, मला त्या देशांना परत जावं असं वाटतंय, परत तो अनुभव घ्यावा असं वाटतोय. मागच्या आठवड्यात जसं मी तुम्हाला म्हणालो की आज आपण 2 इंटरनॅशनल सी फूड स्पेशल रेसिपीज शिकणार आहोत. त्या रेसिपीज डिझाईन करताना त्या सगळ्या त्या प्रवासाच्या, पर्यटनाच्या सगळ्या नॉस्टॅल्जिक मेमरीज माझ्या मनात परत येत होत्या. आता चला आपण किचनकडे जाऊयात आणि त्या 2 फॅब्युलस रेसिपीज करूयात. कंबोडिया हा देश तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. चीन या देशाची जेव्हा फाटाफूट झाली, जेव्हा चायनीज मायग्रंट्स जेव्हा कंबोडियामध्ये स्थायिक झाले, तेव्हा कंबोडियाचं ओरिजिनल कुझीन आणि चायनीज कुझीन याचा सॉर्ट ऑफ संगम होऊन एक कुझीन जे तयार झालं तर ते आजकाल जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहे. कॅम्बोडियन कुझीनमध्ये ज्या काही पेस्ट आहेत, ज्या काही करीज आहेत, तर त्या जगभरातल्या रेस्टॉरंट्सच्या मेन्यूजमध्ये सुद्धा आजकाल मिळायला लागलेले आहेत. आपली पहिली रेसिपी सुद्धा कंबोडियन्स रेसिपी आहे. या रेसिपीचं नाव आहे कॅम्बोडियन स्मोक फिश. या रेसिपीसाठी लागणारं साहित्य बघून घेऊ, देन वी स्टार्ट विथ द प्रोसेस. इथं आपण बॉइल्ड हाका नूडल्स घेतलेत, सुरमईचे बोनलेस फिले करून घेतलेत. इथं मी घेतले कंबोडियन पेस्ट, स्मोकिंगसाठी कोळसा, गाजर, नारळाचं दूध, पातीचा कांदा, त्याचा पांढरा भाग, कोबी, दालचिनी, लसूण, आलं, गोळीसाठी साखर, आंबटपणासाठी थोडं लिंबू आणि मीठ. आता तुम्हाला सांगतो ही जी कंबोडियन पेस्ट जी आहे, आता तुम्ही कन्फ्यूज अजिबात होऊ नका ही पेस्ट कशी केली असेल. सिंपल रेसिपी आहे. वही पेन तुमच्याकडे असेल पटकन लिहून घ्या. आपल्याकडे ओली बडीशेप मिळते. जर ओली बडीशेप नाही मिळाली तर तुम्ही बडीशेप थोडंसं पाण्यात भिजवून वापरली तरी सुद्धा चालेल. एक 2 चमचे ओली बडीशेप, साधारणतः एक पाव जुडी कोथिंबिरीची, एक 4 ते 5 मिरच्या, एक बोटभर आलं आणि त्या सगळ्याचं आपण मिक्सर करायचं. त्याला मिक्सरमधून चांगलं काढून घ्यायचं अँड दॅट्स फ्रेश पेस्ट ऑफ कंबोडियन करी. तर ही जी पेस्ट आहे ती तशीच बनवली आहे. आता याचा कलर असाच रिटेन राहावा म्हणून त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं. आणि जर तुम्हाला आल्याच्या जागी जर तुम्हाला गलांगल नावाचं थाई जिंजर जर मिळालं तर ते सुद्धा थोडंसं तुम्ही त्याच्यात घातलं तर त्याचा फ्लेवर जो आहे अजून चांगला आहे. वेल, लेट्स मूव्ह टू रेसिपी. आता या पॅनमध्ये आपण काय करूयात, सगळ्यात पहिल्यांदी पॅन गरम करून घेऊ. आणि याच्यामध्ये थोडंसं तेल, आणि हे तेल जोपर्यंत गरम होत आहे तोपर्यंत इथं आपण घेतला लसूण आणि आलं जे आहे तर ते आपण जरा बारीक कापून घेऊयात. इथं मी गॅसवर तुम्ही बघताय की कोळसा ठेवलाय ज्याला गरम करून घेणार आहे, म्हणजे निखारा करून घेणार आहे. तो निखारा झाल्यानंतर तो आपल्याला त्याचा वापर करून आपल्याला स्मोकिंग करता येईल फिशचं. सगळ्यात पहिल्यांदी लसणाच्या जस्ट 2 पाकळ्या रफली असं चॉप करून घ्यायचं आपण त्याला. आलं, पातीच्या कांद्याचा जो पांढरा भाग जो आहे त्याचे आपण स्लायसेस करून घेणार आहोत. थोडंसं गाजर, आता सगळं जिन्नस जे आहे तर ते आपण मस्तपैकी तेलावर परतून घेणार आहोत आणि
हे जोपर्यंत परतलं जातंय तोपर्यंत आपल्या फिशला मॅरिनेट करून घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा या तेलामध्ये आपण घालणार आहोत इथं घेतली दालचिनी, चॉप केलेला लसूण, चॉप केलेलं आलं, चॉप कांदा आणि चॉप गाजर. आता हे सगळं जिन्नस जे आहे ते आपण छानपैकी परतून घ्यायचंय. आणि जोपर्यंत हे परतलं जातंय तोपर्यंत हा जो कोबी जो आहे तो मी चांगला बारीक चिरून घेतो. आपण काय करणार आहोत, फिश जो आहे त्याला आपण स्मोक करून घेणार आहोत आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी म्हणून हे जे काय आपण हाका नूडल्स जे केलेले आहेत तर ते सुद्धा या कंबोडियन पेस्टवर आपण स्टर फ्राय करून घेणार आहोत. बारीक चिरलेला कोबी आणि या गाजराचे जुलियन सुद्धा, त्याच्याआधी थोडंसं मीठ, जस्ट टायनी बिट ऑफ लेमन. चमच्याने असं सगळं मिक्स करून घेऊ सगळ्या साईडनी आणि हिरवीगार कंबोडियन पेस्ट जी आहे ती याच्यावर अशी स्प्रेड करू. आपलं गाजर, दालचिनी, लसूण, आलं आणि कांदा हे असं चांगलं परतून झालंय. आता आपण काय करणार आहोत, याच्यावर गॅस आपण मंद आचेवर ठेवणार आहोत आणि हे जे फिशचे फिलेस जे आहेत ते आपण याच्यावर असे प्लेस करणार आहोत. म्हणजे खालनं फिशचे फिलेस जळणार सुद्धा नाहीत आणि या सगळ्या व्हेजिटेबल्सचा त्याच्यामध्ये फ्लेवर असा ऍब्सॉर्ब होऊन जाईल. याच्यावर ठेवल्यानंतर आता इथं जो आपण कोळसा घेतलेला आहे तर तो कोळसा आपण त्याच्या शेजारी ठेवणार आहोत आणि त्याच्यावर जस्ट एक थोडीशी धार तेलाची, म्हणजे त्याचं स्मोकिंग चांगलं होईल. आणि याच्यावर ठेवून देणार आहोत आपण झाकण. आता हे आपल्याला मंद आचेवरच कुक करायचं त्या फिशला. त्याचं कुकिंग सुद्धा होईल आणि त्याचं स्मोकिंग सुद्धा होईल. हे मी साईडला ठेवतो आणि आता दुसऱ्या कढईमध्ये आपण स्टर फ्राय करणार आहोत. स्टर फ्रायची बाकी थोडी तयारी करून घेतो. हा जो कांदा जो आहे तो सो कापून घेतो. वेल, आता वेळ आली आपण याचा कंबोडियन स्टर फ्राय करणार आहोत. तर आपण या गरम पॅन मध्ये काय करू, एक थोडंसं एक चमचाभर जस्ट तेल, सगळं तेल सगळीकडे पसरून घ्यायचं आणि तेल गरम झाल्यानंतर ही जी काही व्हेजिटेबल्स मी कापून ठेवली आहेत, म्हणजे कांद्याचा पांढरा भाग, कांद्याचा हिरवा भाग, जुलियन केलेलं आलं, स्लाइस केलेला लसूण, जुलियन केलेलं गाजर आणि बारीक जुलियन केलेला कोबी, या सगळे व्हेजिटेबल्स जे आहेत ते मस्तपैकी आपण आता स्टर फ्राय करून घेणार आहोत या तेलावर. सगळ्यात पहिल्यांदा लसूण, आलं, एक कांद्याचे स्लाइसेस, गाजर, कोबी, थोडंसं मीठ आणि थोडीशी गोडी आडी साखर, एक 2 चमचे कंबोडियन पेस्ट आणि हे नारळाचं दूध, बाकीचा सगळा कांदा आणि आता या मॉइश्चर मध्ये आपण घालणार आहोत आपले हाका नूडल. हाका नूडल आणि ते सगळे आता या व्हेजिटेबल्स बरोबर आपण मिक्स करणार आहोत. त्याच्या ज्युसेस मध्ये हाका नूडल्स आता थोडेसे गार झाले, ते चांगले गरम होतील. इन द मीन टाइम आपण वळूयात आपल्या स्मोक्ड फिश कडे. स्मोक फिश झाले का बघून घेऊ. लवली. आपला फिश जो आहे तो परफेक्ट शिजलेला आहे. आता हे जे नूडल्स आहेत ते आणि फिश मला सर्व करायचं कसं ते बघा. हे नूडल्स झालेले आहेत. स्विच ऑफ द गॅस. या बोल मध्ये या नूडल्सचा सगळ्यात पहिल्यांदा खाली आपण काढून घेऊ. लवली. आणि आता अलगदपणे यातला फिशच्या फिलेला आपण लिफ्ट अप करणार आहोत. फिशचा फिले जो आहे तो पूर्णपणे शिजलेला आहे, त्यामुळे त्याला ब्रेक होऊन द्यायचं नाही अजिबात.
लवली. मग तुम्हाला याला गार्निश करायचं असेल तर त्याच्यावर थोडेसे जुलियन या गाजराचे, त्या साईडला एक लिंबाची फोड, कांदा जस्ट असा अर्धा कट करून. लवली. कंबोडियन स्टाईल स्मोक फिश. साहित्य आणि कृती पटकन लिहून घ्या. कंबोडियन स्मोक्ड फिश बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेले हक्का नूडल्स, सुरमईचे बोनलेस फिले, कंबोडियन पेस्ट, नारळाचं दूध, गाजर, कांदा पात, पांढरा कांदा, कोबी, दालचिनी, लसूण, आलं, साखर, लिंबू आणि मीठ. कृती: प्रथम लसूण, ओली बडीशेप, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि आलं घेऊन हे मिश्रण मिक्सर मध्ये वाटून कंबोडियन पेस्ट तयार करावी. सुरमईच्या बोनलेस फिलेना मीठ, लिंबाचा रस आणि कंबोडियन पेस्ट लावून ते मॅरिनेट करून घ्यावे. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये दालचिनी, लसूण, आल्याचे तुकडे, कांदा आणि गाजर घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यावर मॅरिनेट केलेले सुरमईचे बोनलेस फिले घालून या पॅन मध्ये कोळसा ठेवून त्यावर थोडंसं तेल घालावं आणि पॅनवर झाकण ठेवून स्मोकचा फ्लेवर द्यावा. एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, आलं, पांढरा कांदा, गाजर, कोबी, मीठ, साखर, कंबोडियन पेस्ट, नारळाचं दूध, कांदा पात, पाणी आणि हक्का नूडल्स घालून ग्रेव्ही शिजवून घ्यावी. एका प्लेट मध्ये नूडल्स आणि ग्रेव्ही घ्यावी. त्यावर स्मोक केलेले सुरमईचे बोनलेस फिले ठेवावे. गाजराचे तुकडे आणि लिंबाच्या फोडीचं गार्निशिंग करून डिश सर्व्ह करावी. आता आपण कंबोडियन प्रकारचा स्मोक फिश पाहिला. आता एक इंटरेस्टिंग रेसिपी बघणार आहोत. आपल्या सगळ्यांचा आवडता पापलेट जो मासा असतो तर तो आपण स्टफ करणार आहोत. आणि त्याचे स्टफिंग जे आहे ते इतकं इनोव्हेटिव्ह आहे. स्टफ केल्यानंतर त्याला पॅनवर कुक करणार आहोत. नाव आहे रेसिपीचं पॅन सियर्ड स्टफ पॉम्फ्रेट. त्यासाठी घेतलं साहित्य बघून घेऊ, देन वी स्टार्ट विथ द प्रोसेस. इथं आपण पापलेट, साधारण मीडियम साईजचं पापलेट आहे. साधारण 1 किलोमध्ये 4 ते 5 बसतील असं हे पापलेट आहे. त्याला मी क्लीन करून घेतलंय आणि त्याला भेगा पाडून घेतल्या आहेत. म्हणजे इकडनं तुम्ही बघताय की अशी एक स्लिट मारली आहे आणि क्लीन करून अशी एक स्लिट मारली. म्हणजे याच्यामध्ये आपलं स्टफिंग चांगलं भरता येईल. मशरूम्स, मल्टी कलर्ड बेल पेपर्स, म्हणजे वेगवेगळ्या रंगांचे आपले ढोबळ्या मिरच्या, टोमॅटो, संत्र, उकडलेला बटाटा, आलापेनो चिली, मेक्सिकन प्रकारची चिली असते, काळ्या रंगाचे ऑलिव्हज, फ्रेश बेझिल, बारीक चिरलेली कोथिंबीर, ओरेगानो, ड्राय ओरेगानो, ग्रीन रंगाचे ऑलिव्हज, मिरची, आलं आणि लसणाची पेस्ट, भाजलेलं जिरं आणि मीठ. सगळ्यात पहिल्यांदी प्रोसेस आपण जी करणार होतो याचं पहिल्यांदा स्टफिंग करून घ्यायला लागेल आपल्याला. पण त्याआधी या माशाला आपण काय करू, जस्ट थोडंसं सीझन करून घेऊ. म्हणजे मीठ, थोडंसं असं मीठ लावून घेऊ. आलं लसूण मिरचीचं ठेचा असा त्याला वरना आणि आत नसो असा जस्ट आपण थोडासा लावून ठेवू. म्हणजे अशी मॅरिनेशनची प्रोसेस जी आहे ती चालू होऊन जाईल. हलकासा लावायचं आहे कारण आपल्या स्टफिंग मध्ये सुद्धा आपण आलं लसूण वापरणार आहोत. आता इथं फिश जे आहे ते आपण बाजूला ठेवू आणि हा पॅन गरम करून घेऊ आपण. या पॅन मध्ये थोडंसं तेल तापत ठेवू. साधारण 1 चमचा 1.5 चमचा. आणि आता हे जे काही व्हेजिटेबल्स जे आपण घेतलेले आहेत तर त्याचं पटकन आपण कटिंग करून घेऊ. म्हणजे आपल्याला स्टफिंग पटकन तयार करता येईल. पिवळ्या रंगाची ढोबळी मिरची, लाल रंगाची ढोबळी मिरची आणि हिरव्या रंगाची ढोबळी मिरची जस्ट छोटे छोटे असे डायसेस करून घेणार. असे आपण साईडला ठेवूयात. इथे जे आपण मशरूम्स घेतले तर त्या मशरूमचे सुद्धा छोटे छोटे आपण तुकडे करून घेऊ. आणि इथे टोमॅटो घेतलाय तर त्याला सुद्धा आपण डायसेस मध्ये कट करून घेऊ. आय गेस आपलं तेल तापलंय. या तेलामध्ये सगळ्यात पहिल्यांदा थोडीशी आलं आणि लसणाची पेस्ट, आणि इथं आपण मेक्सिकन चिली म्हणजे आलापेनो ही सुद्धा घेतलेली आहे. आलापेनोस जे आहेत तर त्याचे आपण स्लायसेस करून घेणार आहोत. माइंड ही जी मिरची जी असते ती खूप तिखट असते त्यामुळे याला अगदी आपण बारीक स्लाइस करून त्याला बारीक चॉप करून घेणार आहोत. म्हणजे घासागणिक जर एखादी मिरची आली आणि त्याचा मोठा तुकडा आला तर तुम्हाला खूप तिखट लागण्याची शक्यता आहे. आलापेनो मिरची,
आणि बेल पेपर्स आणि सगळे व्हेजिटेबल्स. आता व्हेजिटेबल्स जोपर्यंत कुक होत आहेत तोपर्यंत आपण काय करून घेऊ, हे जे उकडले बटाटे जे आहेत तर त्याचे चौकोनी तुकडे करून घेऊ. बटाटा उकडला असल्यामुळे या व्हेजिटेबल्स बरोबर मी ऍड केलेलं नाहीये, मी हे करून घेतो. तोपर्यंत व्हेजिटेबल्स चांगले सॉथे होतील. आता व्हेजिटेबल्स चांगले सॉथे आले तोपर्यंत माझे बॉइल्ड पोटॅटोचे तुकडे करून झालेत, ते आपण याला ऍड करू. चवीपुरतं मीठ, थोडंसं रोस्ट केलेलं जिरं, ड्राय ओरेगानो, फ्रेश बेसिल थोडंसं चॉप करून, थोडीशी कोथिंबीर. आता एवढं सगळं झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत थोडे ब्लॅक ऑलिव्हज आणि थोडे ग्रीन ऑलिव्हज. आता आपण काय करणार आहोत, हे आपण असं साईडला ठेवू स्टफिंग आणि या पॅन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा घालून घेऊ थोडंसं तेल. आता रोल आहे आपल्या पॉम्फ्रेटचा. आपण काय करणार आहोत, त्याला आपण सगळ्या साईडनी आपण मॅरिनेट तर केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आता स्टफिंग जे आहे ते आपण भरणार आहोत. तर आपण काय करायचं, याला असं हलकसं असं बंद करून त्याला या तापलेल्या तेलावर आपण कुक करून घेणार आहोत अतिशय मीडियम हीटवर. इथे संत्र्याच्या फोडी ज्या आहेत ज्या मी कापल्यात, त्यात थोडासा ज्यूस जो आहे तो आपण याच्यामध्ये स्क्वीज करायचा आहे. थोडंसं याच्यामध्ये आपण पाणी ऍड करू आणि आता हे सगळं एकमेकांबरोबर चांगलं कुक होऊ दे. या फिशला आपण दोन्ही साईडनी चांगलं सिअरिंग करून घेणार आहोत आणि सगळ्या साईडनी चांगलं कुक व्हावं म्हणून याच्यावर आपण जस्ट आता झाकण ठेवू आणि त्याला एक 5 ते 7 मिनिटं चांगलं कुक करून घेऊ. लवली. आय गेस आपला पॉम्फ्रेट जो आहे तो मस्तपैकी कुक झालेला आहे. लवली. फॅन्टॅस्टिक. आणि हा जो आपण साल्सा केलाय तो त्याच्यावर असं आपण पोर करणार आहोत. आणि त्याच्यावर संत्र्याच्या फोडी आणि थोडंसं फ्रेश बेसिलचं एक पान. लवली. पॅन सिअर्ड स्टफ पॉम्फ्रेट. फॅन्टॅस्टिक. इतकं असं माउथ वॉटरिंग आणि टेम्पटिंग दिसतंय. साहित्य आणि कृती पटकन लिहून घ्या. पॅन-सीयर्ड स्टफ पॉम्फ्रेट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पापलेट, संत्र, लाल, पिवळी आणि हिरवी भोपळी मिरची, टोमॅटो, उकडलेला बटाटा, मशरूम्स, आलपिनो चिलीज, ब्लॅक ऑलिव्हज, बेसिल, ग्रीन ऑलिव्हज, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, ड्राय ओरिगॅनो, भाजलेलं जिरं आणि मीठ. कृती: मीठ आणि आलं लसूण मिरचीचा ठेचा लावून पापलेट मॅरिनेट करून घ्यावे. रंगीत भोपळी मिरच्या, मशरूम्स आणि टोमॅटो चिरून घ्यावा. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये आलं लसूण मिरचीची पेस्ट, भोपळी मिरच्यांचे तुकडे, मशरूम्स, टोमॅटो आणि आलपिनो चिलीज घालाव्यात. त्यामध्ये वाफवलेले बटाट्याचे तुकडे, मीठ, भाजलेलं जिरं, ड्राय ओरेगॅनो, बेसिल, कोथिंबीर, ब्लॅक ऑलिव्हज आणि ग्रीन ऑलिव्हज घालून परतून स्टफिंग तयार करावं. मॅरिनेट केलेल्या पापलेट मध्ये स्टफिंग भरावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये स्टफ्ड फिश ग्रिल करण्यासाठी ठेवावे. स्टफिंग मध्ये संत्र्यांच्या फोडीचा रस घालून साल्सा करून घ्यावा. एका प्लेट मध्ये ग्रिल्ड फिश काढून त्यावर बेल पेपर आणि ऑलिव्हचा साल्सा घालावा. त्यावर संत्र्याच्या फोडींचं गार्निशिंग करून डिश सर्व्ह करावी. आता तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये म्हणजे आम्ही सारे खवय्येमध्ये रेसिपी जेव्हा मला तुम्हाला दाखवायच्या असतात तेव्हा त्याच्यामागे बऱ्यापैकी थॉट प्रोसेस इन्व्हॉल्ड असते. आमच्या सगळ्या टीमला आणि मला सुद्धा त्याच्यावर बऱ्यापैकी रिसर्च करायला लागतो की कुठल्या पद्धतीच्या रेसिपीज तुम्हाला दाखवल्या पाहिजेत. वेल आता तुम्हाला हा कार्यक्रम का आवडतो याच्या मागचं कारण शोधण्यासाठी जेव्हा आम्ही याच्यावर रिसर्च करायला लागलो तेव्हा एक लक्षात आलं, सगळ्या रेसिपीज आतापर्यंत ज्या कार्यक्रमात दाखवल्या गेलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये रेसिपीजमध्ये एक प्युरिटी होती, सिम्प्लिसिटी होती, जेन्युइनिटी होती. म्हणजे पारंपरिकता तर होतीच, प्लस त्याला थोडासा मॉडर्न टच सुद्धा होता. दोन्ही
वेगवेगळ्या देशांचं कुझिन एकत्र करून केलेलं फ्युजन सुद्धा होतं आणि त्याच्याच बरोबर प्रशांतजींची एंटरटेनमेंट सुद्धा होती आणि आपली जी अँकर आहे तर ती तुमच्या घरी येऊन तुम्हाला भेटते, त्याच्यातला एक पर्सनल टच सुद्धा होता. त्या सगळ्या गोष्टींनी असा परिपूर्ण असा जो आपला कार्यक्रम आहे तो तुम्हाला आवडतोच. बरं, आता आजच्या ज्या काही आपण फ्युजन रेसिपीज केलेल्या आहेत, इंटरनॅशनल सी फूड रेसिपीज, तर त्या तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कळवायला अजिबात विसरू नका. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. आता तुम्हाला माहिती की ज्यांना मासे आवडतात, जे माझ्यासारखे सी फूडचे दर्दी लोक आहेत, तर त्यांच्या समोर अशा सी फूड रेसिपीज आल्यानंतर त्या अजिबात वेळ घालवत नाहीत आणि त्याच्यावर तुटून पडतात. त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाहीये. वेल, डोंट वरी, मी तुम्हाला पुढच्या आठवड्यात भेटणारच आहे. तोपर्यंत बादशाह मसाला प्रस्तुत. आम्ही सारे खवय्ये मुरे. बाय, सी यू नेक्स्ट वीक. टिल देन मस्त खा, स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. हो, खाणाऱ्याने खात राहावे, खावे. मग आज तुम्ही आम्हाला कुठल्या डिशेस दाखवताय? मी तुम्हाला दाखवतो आहे पटेटो क्रिकेट्स, त्याच्यानंतर होममेड नॅचोस विथ डिप्स, आणि त्याच्यानंतर दाखवतोय स्पिनच बॉल विथ चीज सॉस. आम्ही